गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं होतं काही न्यूमेरिकल्स अकॉर्डिंग टू द JEE ऑर नीट. त्याच पॉईंटला आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. त्याचा पुढचा क्वेश्चन JEE 2009ला विचारलेला एक क्वेश्चन आहे, आपल्याकडे दिलेला आहे. द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड, द dissociation constant of substituted substituted benzoic acid at 25 degrees Celsius is at 25 degrees Celsius is 10 raised power minus 4. Find pH of 0.01 molar solution of find pH of 0.01 molar solution. Find the pH of 0.01 molar solution of its Na salt. Solution of its Na salt. हा क्वेश्चन आहे JEE मेन्सला विचारलेला. ऑप्शन आहे 8, 10, 11 आणि 13. पहिला ऑप्शन आहे 8, दुसरा ऑप्शन आहे 10, तिसरा ऑप्शन आहे 13, 11 आणि 13, 11 आणि चौथा ऑप्शन आहे 13. चलो ओके. हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिड इज वीक ॲसिड आणि जो Na आहे, Na हा स्ट्रॉंग बेस पासून आलेला आहे. दॅट मीन्स इट इज द मिक्सचर ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. इट इज अ मिक्सचर ऑफ वीक ॲसिड. इट इज mixture नाही salt. it is salt is made by weak acid strong base. आणि मग weak acid strong base साठी फॉर्म्युला आहे H+ आयन कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी. ॲसिड कसा आहे वीक, KW इंटू KA/C, राईट का. ॲसिड म्हणला की वरती KA येतो, खालती C येतो. बेस म्हणला की बॉटमला. लक्षात घ्या हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे H+ आयन कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी. Ka तर असणार आहे कंपल्सरी. वीक ॲसिड असू द्या, वीक बेस असू द्या, Ka कंपल्सरी असणार आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे Ka कुठं येतो. जर ॲसिड असेल तर Ka वरती, बेस असेल तर KB. बेसला कशाने रिप्रेझेंट करतो KB ने. तर बेस कुठे येईल बॉटमला, C वरती येईल. आणि जेव्हा दोन्ही वीक असतील Ka वरतीच असणारे, बेस खालतीच असणारे. फॉर्म्युला H+ आयन कॉन्सन्ट्रेशनचा असा येऊ शकतो. मग आता दिलेलं काय काय आहे पहा. तुमच्याकडे दिलेलं आहे बेन्झोइक ॲसिड 10 पावर म्हणजे KW दिला आहे. आणखीन काय दिलं आहे C दिलेला आहे कॉन्सन्ट्रेशन. Ka दिला आहे का, K दिलेला आहे का नाही. K दिला आहे का पहा. ॲसिड दिलेला आहे, KW माहिती आहे. बेन्झोइक ॲसिड इज डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे काय दिलेलं आहे Ka इज इक्वल्स टू 10 raised power minus 4. 10 raised power minus 4. KW माहिती आहे, KW इज इक्वल्स टू 10 raised power minus 14 and C इज इक्वल टू व्हॉट इज द C 0.01 मोलार कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. मग या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करू. H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू KW आहे 10 raised power minus 14 into 10 raised power minus 4 divided by 0.01. H+ ion concentration is equal to square root of 10 raised power minus 10 divided by 0.01. That means 10 raised power minus 10 divided by 10 raised power minus 2.
So H plus ion concentration is equal to square root of 10 raised power minus 10 divided by this divided by term completely goes in upward direction, that is a 10 raised power plus 2. So H plus ion concentration is equal to square root of 10 raised power minus 8. Clear? 10 raised power minus 8 and H plus ion concentration is equals to here. बघा काही गोंधळ झालाय का? ऑफकोर्स गोंधळ झालाय. 14 प्लस 4 किती येतं? 18. क्लिअर? 18 झाला. या ठिकाणी 18 मधून 2, या ठिकाणी 16. कारण चुकणारे काय आहे माहिती का? इथे येईल 18. कारण का या ठिकाणी स्ट्रॉंग काय आहे? बेस आहे. म्हणजे पीएच कसा आला पाहिजे? बेसिक आला पाहिजे. स्ट्रॉंग काय आहे? बेस आहे. पीएच कसा आला पाहिजे? बेसिक. जर आपण या ठिकाणी इथं जर 10 घेतलं असतं, शेवटी 8चा स्क्वेअर रूट घेतला तर किती येतं? 4 म्हटल्यानंतर बेस पीएच कसा? ॲसिडिक. आन्सर इज रॉंग. बेस इज स्ट्रॉंग, देअरफॉर पीएच इज बेसिक. आता इथे H plus ion concentration is equal to 10 raised power minus 16 and H plus ion concentration is equal to स्क्वेअर रूट घेतला तर 10 raised power minus 8 या ठिकाणी मोल्स पर लिटर. सो pH is equals to negative log to the base 10 H plus ion concentration. So pH is equals to minus log to the base 10 H plus ion concentration 10 raised power 8. So pH is equals to minus log as it is इथं आला minus 8 log of to the base 10. So pH is equals to minus plus 8 into 1. So pH is equals to 8 and so answer is 8 and that is basic pH. That is basic pH. Clear? शंका बघा 14 आणि 4 18 तर मायनस दोन्ही. हा काय 10 raised power -2 वरती आला. इथं 10 raised power मायनस वरती आला +2. 18तनं 2 गेले 16. 16चा स्क्वेअर रूट किती? 8. 8 ॲज इट इज. क्लिअर? काही शंका आहे का पहा? काही शंका आहे का? ऑल क्लिअर? काही शंका आहे? चला ओके, तुमचं लिहून झालं असेल अशी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. आता आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडं. क्वेश्चन सेकंड जेई मेन्सला नीटला विचारलेला आहे 2004ला. 2004 क्वेश्चन जेई 2004चा जेईचा आहे. अशाच प्रकारचे क्वेश्चन नीटला पण असतात. क्वेश्चन फॉर्म्युल्याच्या बाहेर कुठलाही क्वेश्चन जाणार नाही असं 99% मी म्हणतो आहे. बट 99% फॉर्म्युल्याच्या बाहेर या फॉर्म्युल्यावरनं 100% क्वेश्चन सुटणार आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. चलो ओके, नेक्स्ट क्वेश्चन जे 2004चा. अ सॉल्ट हॅव्हिंग NaX. क्वेश्चन आहे अ सॉल्ट हॅव्हिंग NaX. एक्स म्हणजे कुठलाही हॅलोजन असू शकतो. कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे 0.1 मोलार. 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे. त्याच्यानंतर पुढं दिलेलं आहे हॅव्हिंग वीक ॲसिड HX. हॅव्हिंग वीक ॲसिड HX and Ka is equals to 10 raised to power -4. HX -5, not for -4, it is -5. 10 raised to power -5. HX ॲसिडचा K दिलाय and find out degree of hydrolysis. विचारले काय? फाइंड आउट degree of hydrolysis. ऑप्शन आहेत 0.1 पहिला ऑप्शन, 0.01 दुसरा ऑप्शन आहे, 0.1 2 3 0 तिसरा ऑप्शन आहे, 0.1
1, तिसरा ऑप्शन आहे 0.1 आणि चौथा ऑप्शन आहे 0.5. चला, डिग्री ऑफ हायड्रोलिसिस म्हणजे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत एच. त्याला आपण डिग्री ऑफ अल्फाला काय म्हटलं होतं, अल्फाला डिग्री ऑफ डिसोसिएशन, तसं एच म्हणजे डिग्री ऑफ हायड्रोलिसिस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग एच कॅल्क्युलेट करण्यासाठी, आणि तोही दिलाय पर्सेंटेजमध्ये आहे, हे सगळे आन्सर पर्सेंटेजमध्ये आहेत. 0.01%, हा पर्सेंट, हा पण पर्सेंट आणि हा पण पर्सेंटमध्ये. 0.01%, 0.0001%, 0.1% आणि 0.5% असे आन्सर आहेत. सगळे आन्सर पर्सेंटेजमध्ये आहेत. ऑल आर इन पर्सेंटेज. मग आता याच्यामध्ये सॉल्ट NaX ॲसिड, ॲसिड कसं आहे, विक ॲसिड आहे. लक्षात येते का, ॲसिड कसं आहे, विक ॲसिड आहे. मग तुम्हाला काय विचारले, मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, विक ॲसिड लाईक, बरोबर आहे का बघा, विक ॲसिड, ॲसिड कसं आहे, विक आहे आणि बेस कसा आहे, स्ट्रॉंग आहे, तसा हा सॉल्ट तयार झाला आहे. सॉल्ट ऑफ विक ॲसिड स्ट्रॉंग बेस. मग विक ॲसिड स्ट्रॉंग बेससाठी सॉल्ट ऑफ, इट इज सॉल्ट ऑफ विक ॲसिड स्ट्रॉंग बेस. फॉर्म्युला डिग्री ऑफ हायड्रोलिसिस H इज इक्वल टू KH/C. बरोबर. आता KH आपल्याला काही उपयोगाचा आहे का, KH आहे का तिथं दिलेला नाही. C आहे का, C दिलाय ओके, काय हरकत नाही. H काढायचं आहे पण KH माहिती नाही. मग KH कॅल्क्युलेट करण्यासाठी काय फॉर्म्युला, KH कॅल्क्युलेट करण्यासाठी KH इज इक्वल्स टू, KH कॅल्क्युलेट करण्यासाठी KH इज इक्वल्स टू KW/KA. तर KH इज इक्वल्स टू KW किती फिक्स माहित आहे, 10⁻⁻14. KA किती आहे, 10⁻⁻5. सो KH इज इक्वल्स टू, या ठिकाणी 10⁻⁻5 म्हणजे 5 आणि हा इकडे आला इंटू 10⁻+5. सो KH इज इक्वल्स टू 10⁻⁻9 KH आला. मग H इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ KH दिलेला आहे, KH किती 10⁻⁻9 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन किती दिलं आहे 0.1. सो H इज इक्वल्स टू 10⁻⁻9 डिवायडेड बाय 10⁻⁻1. तर हा वरती गेला प्लस, H इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 10⁻⁻9 इंटू 10⁻+1. सो H इज इक्वल टू रूटमध्ये 10⁻⁻8 आणि H इज इक्वल्स टू 10⁻⁻4. हे झालं डिग्री ऑफ हायड्रोलिसिस. आपल्याला पर्सेंटेजमध्ये पाहिजे, आपल्याला आन्सर काय पाहिजे, पर्सेंटेजमध्ये. मग याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, पर्सेंटेज हायड्रोलिसिस इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आहे, पर्सेंटेज हायड्रोलिसिस इज इक्वल्स टू डिग्री ऑफ डिसोसिएशन, डिग्री ऑफ हायड्रोलिसिस इंटू 100. सो या ठिकाणी H किती काढलाय, 10⁻⁻4 इंटू 100 म्हणजेच 10⁻⁻4 इंटू 10⁻². सो पर्सेंटेज हायड्रोलिसिस इज इक्वल टू 10⁻⁻ किती -2 and it is 0.01. Answer is A. Clear? तेही पर्सेंटेजमध्ये, इट इज अ पर्सेंटेज. 0.01%, 0.001%, 0.1%, 0.5%. सो दॅट इज आन्सर ऑफ JEE मेन्स 2004ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. आता जवळपास अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला सुंदर फक्त सॉल्व करायचे आहेत, कन्सेप्ट समजून घ्यायचं आहे. काय दिलेलं आहे, हे दिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन इथं ठेवलं, फक्त आपल्याला KH कॅल्क्युलेट करायचा होता. KH कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला KH इज इक्वल्स टू KW/KA, कारण हा वीक ॲसिडसाठी फॉर्म्युला आहे, वीक ॲसिड आहे. तर वीक बेस असता तर या ठिकाणी KBl असता, ओके. आणि हा फॉर्म्युला वीक बेससाठी सुद्धा KB/C म्हणजे KH/C येतो. फक्त फॉर्म्युला कुठं बदलतो, H+ आयन कॉन्सन्ट्रेशनसाठी फॉर्म्युला KA KB आणि यासाठी बदलत असतो. त्याच्यासाठी आणखी थोडीशी आपण प्रॅक्टिस करूया, थोडासा विचार करा. ओके, तर अशा प्रकारचे क्वेश्चन याच्यावरती विचारले जाऊ शकतात. आणखीन एक सॉल्ट बाकी आहे, मुद्दा लक्षात घ्या, आणखीन एक सॉल्ट बाकी आहे. आपण 4 प्रकारचे सॉल्ट पाहत होतो.
सॉल्ट चार प्रकारचे बघा. पहिला सॉल्ट ऑफ काय स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस, हा पहिला सॉल्ट बरोबर. दुसरा सॉल्ट आहे सॉल्ट ऑफ वीक ॲसिड, सॉल्ट ऑफ वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस, दुसरा सॉल्ट. त्याच्यानंतर तिसरा वीक बेस स्ट्रॉंग ॲसिड, वीक बेस स्ट्रॉंग ॲसिड. आणि चौथा वीक ॲसिड आणि वीक बेस. अशा प्रकारचे चार सॉल्ट आपण लास्ट लेक्चरला, म्हणजे आत्तापर्यंत आपण 3 बघितलेत. हे बघितलेलं आहे, हे पाहिले, हे आत्ता पाहिलं, आता एकच बाकी आहे, तो आज आपण पाहणार आहोत. मग याचं हायड्रॉलिसिस होत नाही, नो हायड्रॉलिसिस, क्लिअर. याचं हायड्रॉलिसिस, कारण दोन्हीही स्ट्रॉंग आहेत. या ठिकाणी कोणाचं हायड्रॉलिसिस होतं, त्यासाठी फॉर्म्युला काय आहे तो पहा. हायड्रॉलिसिस इज इक्वल टू KH/C. या ठिकाणी हायड्रॉलिसिस इज इक्वल टू, इथं पण येईल KH/C. आणि आता जे सॉल्व करणार आहोत या ठिकाणी हायड्रॉलिसिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ KH एवढंच येते, C येणार नाही. ओके. त्याच्यानंतर आता या ठिकाणी वीक कोण आहे, वीक आहे ॲसिड, KW इंटू KA इज इक्वल्स टू KH इज इक्वल्स टू, नॉट फॉर KW, KH इंटू KA इज इक्वल्स टू KW. इथं काय आहे, वीक कोण आहे, बेस आहे, मग काय येईल KH इंटू KB इज इक्वल्स टू KW. हे पण सॉल्व केलं आहे. आणि इकडं काय येणार आहे, KH इंटू KA इंटू KB इज इक्वल्स टू KW. राईट का बघा. कारण या ठिकाणी वीक काय बेस आहे, या ठिकाणी वीक काय ॲसिड आहे, आणि इथं दोन्ही वीक आहेत, म्हणजेच KH इज इक्वल्स टू KA इंटू KB इंटू KW असं या ठिकाणी येतं. त्याच्यानंतर H+ आयन कॉन्सन्ट्रेशनसाठी फॉर्म्युला, H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ KH इंटू KA/C. KW, KH इंटू काय येईल सांगा, KW येईल, KW, KH नाही येणार या ठिकाणी, KW येईल, बरोबर आहे का, कारण KW येणार आहे ना या ठिकाणी. KHच्या ठिकाणी बघा, KHच्या ठिकाणी हा काय येईल, डिनॉमिनेटरला गेला तर तो वरती येईल. मग या ठिकाणी H+ आयन कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला या ठिकाणी पहा. मी तुम्हाला काय सांगितलं लक्षात ठेवा, ॲसिड असेल या ठिकाणी KW/C. इथं पण आपण तसंच ठेवणार KW/C. थोड्या वेळा फक्त असा विचार करा, KW/C. ॲसिड असेल तर KA कुठं वरती, KA वरती ॲसिड असेल तर, आणि बेस असेल तर काय KB खालती डिनॉमिनेटरला. म्हणजे फॉर्म्युला कसा तयार होईल मुद्दा लक्षात घेण्यासाठी हे परत मांडलेला आहे. H+ आयन कॉन्सन्ट्रेशन मी डायरेक्टली मांडू शकलो असतो KW इंटू KA/C. या ठिकाणी H+ आयन कॉन्सन्ट्रेशनसाठी फॉर्म्युला बेस KW हा C वरती जाईल, हा C इकडं जाईल वरती, इथे येईल C, आणि या ठिकाणी इंटू C/KB. क्लिअर, C वरती KB डिनॉमिनेटरला. आणि या ठिकाणी H+ आयन कॉन्सन्ट्रेशन जेव्हा दोनही वीक असतात त्यावेळेस कॅल्क्युलेट करायचं असेल तर इथं C नाही आहे, इथं दोन्ही ठिकाणी C आहे, इथं C नाही आहे, तर स्क्वेअर रूटमध्ये काय येईल KW, K कुठं आहे वरती आणि KB कुठं आहे इंटू KA/KB असं इक्वेशन येतं. कारण C या ठिकाणी येणार नाही, कारण कॉन्सन्ट्रेशन टर्म त्या ठिकाणी काय येत नाही, कारण दोन्ही वीक आहेत म्हणून. चला, कळलं इथपर्यंत सगळ्यांना. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला कामाला येणार, त्याच्यासाठी या सगळ्यांची व्यवस्थितरित्या नोंद करून ठेवायची आहे, गरजेचे ते आपल्याला. एवढं लक्षात ठेवायचं आहे, हायड्रॉलिक म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन, डिग्री ऑफ हायड्रॉलिसिस हे दोघं जण सारखे आहेत. पण जेव्हा आपण H+ आयन कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करतो ते कॅल्क्युलेट करण्यासाठी KA वरच्या बाजूला आहे, कॉन्सन्ट्रेशन खालती, आणि बेस असेल तर वीक बेस असेल तर KB खालच्या बाजूला C वरती आहे. आणि ज्या ठिकाणी दोन्ही वीक आहेत त्या ठिकाणी
या दोघांचीही गरज म्हणजे कॉन्सन्ट्रेशनची गरज नाही. के आणि के बी त्यांच्या जागा बदलत नाहीत, फक्त त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन येत नाही, कॉन्सन्ट्रेशन येत नाही. ओके, चलो आगे चलते हैं हम. आता पुढे जाऊयात आपण. लास्ट सॉल्ट, कोणता सॉल्ट? हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ weak acid and weak base. Clear? Hydrolysis of salt of weak acid and weak base. इथे लिहितो hydrolysis of salt of weak acid weak base. चलो ओके. आता weak acid का HCN, weak acid HCN, weak base NH4OH. It is a reacts with one another formation of NH4CN plus H2O. क्लिअर? आता हा जो सॉल्ट आहे, हा सॉल्ट कशापासून तयार झाला? दिस सॉल्ट इज क्रिएटेड बाय वीक ऍसिड अँड वीक बेस. आले का इथेपर्यंत? आणि हा मोस्ट ऑफ द हायड्रोलिसिस आहे, याचं मॅक्सिमम हायड्रोलिसिस होतं. दिस वन इज अ मोस्ट ऑफ द हायड्रोलिसिस, मोस्ट हायड्रोलाइज, मोस्ट हायड्रोलाइज. तुम्हाला जर याच्यावरती क्वेश्चन विचारला विच सॉल्ट इज मोस्ट हायड्रोलाइज, विच सॉल्ट इज मोस्ट हायड्रोलाइज, एक्झाम्पल दिलंय, पहिलं एक्झाम्पल दिलंय ऑप्शन NaCN हा सॉल्ट आहे. दुसरा ऑप्शन आहे NaCl. तिसरं ऑप्शन आहे बघा मोस्ट ऑफ द हायड्रोलिसिस, ज्याचं जास्तीत जास्त हायड्रोलिसिस होतं, म्हणजे ज्याच्यामध्ये ॲसिड पण वीक आहे, बेस पण वीक आहे, अशा याचं जास्तीत जास्त हायड्रोलिसिस होत असतं. तिसरं ऑप्शन आहे CH3COONA आणि चौथा ऑप्शन आहे NH4CN. चला ओके. दिस वन हा सॉल्ट कशापासून? वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून. याचं हायड्रोलिसिस होतं पण मोस्ट हायड्रोलिसिस होत नाही, लेस हायड्रोलिसिस होतं. हा तर याचा हायड्रोलिसिस व्हायचा प्रश्नच नाही, कारण इट इज मेड अप ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. आणि याचं पण हायड्रोलिसिस होतं पण मोस्ट ऑफ द हायड्रोलिसिस, कारण हा ॲसिड जो आहे, हा जो सॉल्ट आहे, हा वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून तयार झाला आहे, याचं हायड्रोलिसिस लेस होतं. मोस्ट ऑफ द हायड्रोलिसिस, this one is made up of weak acid and weak base. That's why option is this one is a right. कारण याचा मोस्ट ऑफ द हायड्रोलिसिस होतं, याचं हायड्रोलिसिस मोस्ट ऑफ द होतं, याचं हायड्रोलिसिस कमी होतं, याचं पण हायड्रोलिसिस कमी होतं, याचं हायड्रोलिसिस होतच नाही. म्हणजे मोस्ट ऑफ द हायड्रोलिसिस असा जर क्वेश्चन तुम्हाला थिअरॉटिकली विचारला, सो आन्सर इज NaNH4Cl. मग आता त्याचं आपण हायड्रोलिसिस करू. इक्वेशन फॉर हायड्रोलिसिस आपल्याला मांडायचं आहे, इक्वेशन फॉर हायड्रोलिसिस. मग सॉल्टचं हायड्रोलिसिसचं इक्वेशन आपल्याला मांडायचं आहे. इक्वेशन फॉर हायड्रोलिसिस मांडूयात. इक्वेशन NH4 प्लस CN मायनस, हे दोघं कंबाईन होतील, या ठिकाणी NH4OH येईल आणि HCN येईल. काय पॉसिबिलिटी आहे? याचं हायड्रोलिसिस होणं पॉसिबल आहे, याचे आयन्स क्रिएट होणं पॉसिबल आहे. क्लिअर? दोघांचे आयन्स होणं पॉसिबल आहे. मग आपण या ठिकाणी काय करूयात, याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तसं विचार केला तर याचं इंडिव्हिज्युअल इनिशियल कॉन्सन्ट्रेशन C आहे, पण म्हणजे कन्सिडर केलंय. दिस वन इज अ कन्सिडर in this salt containing two types of ion, therefore concentration of NH4 plus and concentration of CN minus ion is to be considered for that equation. नाहीतर इक्वेशन चुकतं, म्हणून त्यांनी कन्सिडर केले, त्यानुसार आपण पण मांडणार आहोत. सो दिस वन इज अ 0, इट इज अ 0, सो इट इज अ C minus a CH, it is a C minus a CH, here is a CH and here is a CH. क्लिअर? काही शंका आहे का बघा? ह्या दोघं कंबाईन म्हणजे ह्या हायड्रोलिसिस करणार आहोत. या ठिकाणी आणखीन एक टर्म आपण लिहायची बाकी आहे. हायड्रोलिसिससाठी काय लागतं? प्लस H2O इज इक्विलिब्रियम्स विथ NH4OH प्लस HCN and it is a 0, this one is a 0, it is a CH, it is a CH. Clear? Now
by applying the law of mass action on this equation. Hydrolysis of salt है, so therefore K is equal to concentration of NH4OH into concentration of HCN. बरोबर ना, कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCN. आता बऱ्याच जणांना मुद्दा आपल्याला असा असेल की वो सर बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन ही कंडिशन आहे त्या ठिकाणी. बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन या ठिकाणी आपण अप्लाय केलेलं आहे. मग इकडं काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4 प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CN मायनस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. H2 इज काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इज इक्वल टू कॉन्स्टंट, ते बदलत नाही. सो देअरफॉर K इज इक्वल्स टू आपण काय करू, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4OH इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCN divided by concentration of NH4 plus into concentration of CN minus into constant, right now goes to K into constant, this term is here, constant is here, is equal to concentration of NH4OH into concentration of HCN divided by concentration of NH4 plus into concentration of CN minus. So K into new constant, that is called KH. So therefore KH is equal to concentration of NH4OH into concentration of HCN divided by concentration of NH4 plus into concentration of CN minus ion. Clear? काही शंका आहे का इथपर्यंत? पहा, काही शंका आहे का? मग या ठिकाणी त्यांच्या व्हॅल्यू पुटअप करू. या ठिकाणी त्यांच्या व्हॅल्यू पुटअप करू. KH इज इक्वल्स टू KH इज इक्वल्स टू NH4 प्लस NH4OH चं कॉन्सन्ट्रेशन CH इंटू CH अपॉन C minus CH into C minus CH, राईट का? क्लिअर? त्याच्यानंतर KH इज इक्वल्स टू C² इंटू H² अपॉन, इथं काय काढला, C² कॉमन काढला, 1 मायनस H या ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपल्याला माहित आहे 1 मायनस H इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स 1. सो KH इज इक्वल्स टू C² कॅन्सल, KH is equal to H² upon 1, and so therefore KH is equal to H² and H is equal to square root of KH. Clear? त्याचबरोबर आणखीन एक कंडिशन आपण या ठिकाणी अशीही मांडू शकतो. हे इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? या व्हॅल्यू त्या ठिकाणी पुटअप केल्या. आणखीन एक कंडिशन आपल्याला मांडता येऊ शकते. पहा, KH इंटू KH into KA into KB is equals to KW. हे कसं काय येतं ते आपल्याला पाहायचं आहे. आता KH बरोबर तुम्हाला माहिती हे आलेलं आहे. आता K साठी लिहू, डिसोसिएशन फॉर वीक ॲसिडचं डिसोसिएशन करणार. कोणता आहे वीक ॲसिड? HCN is equilibrium with H plus CN minus N. By applying the law of mass action, Ka is equal to concentration of H plus into concentration of OH minus upon concentration of HCN. त्याच्यानंतर dissociation of weak base. Dissociation of weak base. काय weak base? NH4OH. NH4OH is equilibrium with NH4 plus OH minus. By applying the law of mass action, Kb is equal to concentration of NH4 plus into OH minus ion upon concentration of NH4OH. Clear? Now, आता या इक्वेशन मध्ये आपण या व्हॅल्यू पुटअप करणार आहोत. काय आहे? KH इंटू KA.
KH इंटू KA इंटू KB इज इक्वल्स टू KW असं येतं आहे का हे पाहण्यासाठी KHच्या ठिकाणी काय काय येईल पहा. KHच्या ठिकाणी आपण ठेवू तिकडं आहे KH पहा. KH इज इक्वल्स टू NH4OH इंटू HCN इंटू HCN divided by NH4 plus into CN minus into क्लिअर. आता ऍसिड काय आहे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन H प्लस आयन या ठिकाणी CN आहे CN क्लिअर. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन into CN minus आयन कॉन्सन्ट्रेशन अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCN into KB काय आहे KB इथं आहे पहा NH4 plus into OH minus ion upon NH4OH क्लिअर. आता जे जे कॅन्सल होते ते कॅन्सल करायचं. NH4 कॅन्सल. त्याचबरोबर आणखीन काय कॅन्सल होते HCN कॅन्सल. NH4 प्लस इकडे NH4 प्लस कॅन्सल. इकडचा CN मायनस इकडचा CN मायनस आयन कॅन्सल. उरलं काय पहा इथं काय केलं आपण मल्टिप्लिकेशन KH हा KA हा KB हा. आता या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो KA बघा सिस्टमॅटिक सगळं लिहून घ्या सगळं सिस्टमॅटिकली लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून पटकन लिहून घ्यायचं काही घाबरायचं नाही. सिस्टमॅटिक सगळं काही चुकीचं लिहायचं नाही त्याच्यामुळे व्यवस्थित लिहायचं आणि लिहित असताना काळजी पण करायची. ओके काही डाऊट आहे चलो आगे चलते हैं. मग इकडं आलं KH इंटू KA इंटू KB इज इक्वल्स टू H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इंटू OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. मग KH इंटू KA इंटू KB इज इक्वल्स टू KW आणि मग KH इज इक्वल टू काय येईल KH इज इक्वल्स टू KW अपॉन KA इंटू KB. चला आले इथेपर्यंत. त्याचबरोबर आता H प्लस आयनसाठी आपण हे H प्लस आयनसाठी काढलंय. H प्लस आयन म्हणजे सॉरी हायड्रॉलिसिससाठी H इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ KH राईट. मग KH साठी आपण जर ते ठेवलं H इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये KHच्या ठिकाणी हे ठेवू KW अपॉन KA इंटू KB डिग्री ऑफ हायड्रोलिसिस. चला आले का इथपर्यंत आले सगळ्या टर्म्स आल्या का पहा व्यवस्थित. H साठी फॉर्म्युलाला स्क्वेअर रूट ऑफ KH H इज इक्वल्स टू KW बाय K इंटू KB. त्याचबरोबर वीक ॲसिडचं डिसोसिएशन केलं KA इंटू KB इंटू KH इज इक्वल्स टू K इंटू KB इज इक्वल्स टू KW आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. बेससाठी कॅल्क्युलेट केलेला आहे. आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशनसाठी इक्वेशन. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशनसाठी इक्वेशन आपण सॉल्व करणार आहोत. फॉर ॲसिड कोणता ॲसिड आहे वीक ॲसिड आहे. कोणता ॲसिड वीक ॲसिड HCN वरनं आपण त्याचं डिसोसिएशन केल्यानंतर H प्लस प्लस CN मायनस आयन. ओके मग या ठिकाणी KA इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CN मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCN. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशनसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. मग काही वेळापूर्वी तुम्हाला आठवते का पहा H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशनसाठी काय इक्वेशन येईल H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू KA इंटू कॉन्सन्ट्रेशन काय येईल HCN डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CN मायनस आयन. बरोबर आहे का. हा इकडं आला हा डिनॉमिनेटरला. त्याच्यानंतर आपण आत्ता काही मिनिटापूर्वी सॉल्टचं हायड्रॉलिसिस केलेलं होतं आठवते का बघा. सॉल्टचं हायड्रॉलिसिस काय केलं होतं हे थोडंसं इरेज करतो मी इकडची बाजू तुमचा लिहून झाला असेल तर.
सॉल्टचं हायड्रोलिसिस केलेलं होतं बघा. NH4 प्लस प्लस CN मायनस प्लस H2O इज इक्विलिब्रियम्स विथ NH4OH प्लस HCN. इथं म्हणलेलं होतं C, या ठिकाणी C, इथं 0, इथं 0. ॲट इक्विलिब्रियम C मायनस CH, C मायनस CH, या ठिकाणी CH आणि याही ठिकाणी CH, राईट. मग आता के आहे, HCN आणि CN साठी काय सांगा. HCN साठी काय आलं, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू KA इंटू HCN साठी काय, HCN CH, C इंटू H अपॉन CN मायनस साठी C मायनस CH. मग H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू KA इंटू CH अपॉन C इन ब्रॅकेट 1 मायनस H, आणि आपल्याला माहिती आहे 1 मायनस H अप्रॉक्सिमेटली इक्वल्स 1. सो H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू KA इंटू CH अपॉन C, आणि हा C कॅन्सल. म्हणजे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन KA इंटू H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू KA इंटू H. चला आले का बघा, आलं का पहा. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू काय आलं, KA इंटू H. चला मी ते इक्वेशन परत मांडतो. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू KA, तिकडचं C कॅन्सल इंटू H. आता H साठी काय आहे, H इज इक्वल्स टू तिथं काढलेलं आहे KW बाय KA इंटू KB, KW बाय. सो H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू KA इंटू H प्लस आयन H साठी कॉन्सन्ट्रेशन काय, KW स्क्वेअर रूट ऑफ KW अपॉन KA इंटू KB. मग मी काय केलं, याचा स्क्वेअर केला. H प्लस आयनचा स्क्वेअर इज इक्वल टू KAचा स्क्वेअर इंटू इथं आला KW, हे स्क्वेअर रूट निघून गेलं, KA इंटू KB. क्लिअर. इथला KA इथला KA कॅन्सल. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन स्क्वेअर इज इक्वल्स टू KA इंटू KW अपॉन KB, and H plus ion concentration is equal to square root of KA into KW upon KB, and this one is H plus ion concentration equation. आलं का पहा, काही शंका आहे. KA into KW by KB इक्वेशन मध्ये काही शंका आहे का पहा. एनी डाऊट आहे काय, काही डाऊट आहे. चलो ओके. आता यावरती आपण एक पटकन क्वेश्चन घेऊ, कारण आपल्याकडे वेळ पण कमी आहे. एक क्वेश्चन घेऊ याच बेसवरती, आणि हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट, सगळ्या सॉल्टचे हायड्रोलिसिसचा पॉईंट या ठिकाणी टोटली संपतो. याच्यावरती एक छोटासा क्वेश्चन घेऊ आणि आपण या ठिकाणी थांबूयात. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट हा पूर्ण कन्सेप्ट संपला, आणि मग छोटासा पॉईंट बाकी आहे, सॉलिबिलिटी ऑफ सॉल्ट, तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. क्वेश्चन आहे, वीक ॲसिड HA अँड वीक बेस BOH. वीक ॲसिड HA अँड वीक बेस BOH, यापासून सॉल्ट तयार होतो BA. त्याचबरोबर PKA आणि PKB दिलेला आहे. PKA 3.2, PKA इज इक्वल्स टू 3.2 and PKB इज इक्वल्स टू 3.4. PKB इज इक्वल्स टू 3.4. आणि what is the pH of the salt? What is the pH of salt? या सॉल्टचा pH विचारलेला आहे. हा सॉल्ट कसा आहे, BA नावाचा सॉल्ट आहे. याचं हायड्रोलिसिस केलं की काय येतं, HA प्लस BOH. हा सॉल्ट आहे, वीक ॲसिड वीक बेसचा सॉल्ट आहे. मग H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आत्ता इक्वेशन लिहिलं आहे. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी KA इज इक्वल्स टू H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन KW इंटू KA अपॉन KB. कॉन्सन्ट्रेशन येत नाही, KW माहीत आहे, KA माहीत आहे, KA दिला आहे, KB दिलेला आहे. क्लिअर.
चला ओके, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? पी एच कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॉट इज द पी एच? आता याच्यावरनं पी एच कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. मग याला काय केलं मी, या इक्वेशनला निगेटिव्ह लॉगनी मल्टिप्लाय केला. मल्टिप्लाय negative log to the base 10 on above both side, negative log to the base 10 on both sides of above equation. Clear? मग इथं काय, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 h प्लस आय एन इज इक्वल टू या ठिकाणी काय येईल, याला काय करू आपण, मायनस लॉग टू द बेस 10 इथं येईल के डब्ल्यू इंटू के ए अपॉन के बी याचा पॉवर 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट घेतला. मग इथं काय केलं आपण, मायनस लॉग ऑफ टू द बेस 10 म्हणजेच डायरेक्टली काय येईल, पी एच निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 एच प्लस आय इज इक्वल्स टू, या ठिकाणी हा पॉवर डायरेक्ट 1/2, याच्यानंतर लॉगने मायनस लॉग ऑफ टू द बेस 10 के डब्ल्यू, त्याच्यानंतर प्लस इकडाला मायनस लॉग ऑफ टू द बेस 10 के ए, आणि हा डिनॉमिनेटरचा मायनस मायनस प्लस लॉग ऑफ टू द बेस 10 के बी. क्लिअर? काय शंका आहे का बघा, लॉगनी याला मल्टिप्लाय केलं, मायनस लॉग ह्या दोघांमध्ये ॲडिशन येते, हे ॲडिशन मायनसने याला मल्टिप्लाय केलं मायनस लॉग, आणि हा मायनस डिनॉमिनेटरला मायनस येतो, मायनस मायनस प्लस. चला के डब्ल्यूची व्हॅल्यू दिलेली आहे, याला म्हणायचं पी के ए, पी एच इज इक्वल्स टू 1/2 फक्त 1/2 निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 के डब्ल्यू म्हणजे काय येईल, के डब्ल्यूची व्हॅल्यू, के डब्ल्यू या ठिकाणी मायनस लॉग ऑफ टू द बेस 10, के डब्ल्यूची व्हॅल्यू 10⁻⁻⁻40, त्याच्यानंतर मायनस पी के ए, इथं आला पी के ए, त्याच्यानंतर इथं जर आपण डायरेक्टली हा प्लस ठेवला, हा मायनस ठेवला आणि हा मायनस घेतला, तर इथे येईल हा मायनस जशाच तसा, हा मायनस इथे येईल जशाच तसा, आणि याची व्हॅल्यू पी के बी. बरोबर आहे का बघा, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 के बी म्हणजे पी के बी, हा मायनस जशाच तसा, हा प्लस जशाच तसा. ओके, सो पी एच इज इक्वल्स टू व्हॉट, 1/2 इकडं आला -14 लॉग ऑफ टू द बेस 10 प्लस पी के एची व्हॅल्यू किती दिली आहे, 3.2, इकडं पी के बीची व्हॅल्यू किती दिली आहे, 3.4. क्लिअर? लॉग ऑफ टू द बेस 10 पी एच इज इक्वल्स टू 1/2 ब्रॅकेटमध्ये इथं आला 14 प्लस 3.2 मायनस 3.4. क्लिअर? मग इथं पी एच इज इक्वल्स टू इथं आला 14 17.2 मायनस 3.4, 17.2 3.4, इथं 12 8, 8, 17 4, 13 4 17, 13. and then pH इज इक्वल्स टू, याचा pH 1/2, याच्या बाहेर आणखी 1/2 आहे बघा, 1/2 13.8, बेसख्ख 12, एक उरला, बेनव 18, बेसख्ख 12 एक उरला, बेनव 18, pH इज इक्वल टू 6.9. तर अशा प्रकारे या सगळ्या टॉपिकचा जो हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट आहे तो कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. चला ओके, आता आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्स अ लॉट. सगळ्या कन्सेप्ट थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देऊन सिस्टमॅटिकली सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थितरित्या मांडलेल्या आहेत. ओके, चला आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्स अ लॉट.